निगोसिएशन्स मध्ये किती महत्व आहे त्या निगोसिएशन्सला एक बिझनेस वाढवण्यासाठी? तुम्हाला तेवढंच मिळतं जेवढं तुम्ही नेगोशिएट करू शकता. तर नेगोशिएशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द डील. अ गुड नेगोशिएटर म्हणजे जर एक उद्योजक चांगला नेगोशिएटर असला तर ही नेगोशिएट्स राईट आणि गुड विथ एम्प्लॉईज, विथ वेंडर्स, विथ कस्टमर्स, विथ मीडिया. तर तुम्हाला नेगोशिएशन प्रत्येक क्षेत्रात करावं लागतं आणि त्याच्यासाठी तुमचे स्किल्स अतिउत्तम असणं फार गरजेचं आहे. सो हाऊ टू रिअरेंज दिस, म्हणजे निगोशिएट करून कुठल्या कुठल्या गोष्टींवर जास्त भर द्यायला हवा आपल्याला? तुमच्या बिझनेसमधल्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नेगोशिएट करावं लागतं. आणि नेगोशिएशन म्हणजे पैसे कमी करून घेणं नाही. जर मी मीडिया घेतोय आणि जर मी मीडिया बाय करताना, कारण माझे भरपूर बिझनेसेस असल्यामुळे मला कॉन्स्टंटली त्यांच्या मार्केटिंगसाठी मीडिया विकत घ्यावी लागते. तर असं जरुरी नाही आहे की नेगोशिएट करून मी पैसे कमी करणार. मी कदाचित त्या मीडिया हाऊसचं फायनान्शियल प्रपोजल ॲक्सेप्ट करणार, पण त्यांच्या डिलिव्हरेबल्स वाढवून घेणार. बऱ्याचदा असा गैरसमज आहे की निगोशिएट म्हणजे फक्त पैशाचा व्यवहार किंवा फक्त पैशांमध्येच तुम्ही निगोशिएट करू शकता. सो आपल्या स्ट्रेंथ वापरून निगोशिएट कसं करायचं? समोरच्या माणसाला तुम्ही काय व्हॅल्यू ॲड करू शकता याच्यावर अवलंबून असतं तुमच्या नेगोसिएशनचा पॉवर. तर नेगोसिएशनमध्ये तुम्ही काय काय टेबलावर आणता हे महत्त्वाचं आहे. तर मी काय आणतो? मी माझा अनुभव, माझं एक्सपिरियन्स, माझं नेगोसिएशन स्किल, माझं इन्फ्रास्ट्रक्चर, माझे रिसोर्सेस आणि ज्या रिसोर्सेसना मी जोडू शकतो त्याची व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टी मी नेगोशिएटिंग टेबलवर आणतो. दॅट चेंजेस युअर पॉवर.